नमस्कार. कधी-कधी आयुष्य इतकं तुटून जातं, की स्वतःचाच आवाजही ओळखू येत नाही. सगळे सोडून जातात, विश्वास तुटतो आणि मनात फक्त अंधार उरतो. पण त्या अंधारात जर स्वामी समर्थांचा हात असेल, तर ते एखाद्या व्यक्तीच्या रूपाने तुमचं आयुष्य बदलून टाकतात. आजची ही कथा आहे अशा एका स्त्रीची, जी फक्त प्रेम नाही, तर एका तुटलेल्या जीवाला पुन्हा जगायला शिकवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ही कथा तुमच्या आयुष्याशी जोडलेली असेल. श्री स्वामी समर्थ. रोहन एक साधा मुलगा, स्वप्न खूप मोठी, पण नशीब सतत विरोधात. नोकरी केली, घरच्यांचे टोमणे, मित्राने साथ सोडली. रात्री तो एकटाच बसून रडायचा. त्याला वाटायचं माझ्यासाठी आता काहीच उरलं नाही. एक दिवस तर तो इतका तुटला की देवासमोर बसून म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरंच असाल तर मला एक कारण द्या जगण्यासाठी. त्या रात्री त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मन पूर्णपणे हरलं होतं. दुसऱ्या दिवशी आयुष्यात त्याच्या एक स्त्री आली. ती साधी, शांत, पण मनाने खूप मजबूत होती. तिचं नाव होतं सायली. ती बाकी लोकांसारखी नव्हती. ती त्याच्या पैशावर नाही, तर मनावर प्रेम करायची. रोहन नेहमी म्हणायचा, मी काहीच करू शकत नाही. पण ती हसायची आणि म्हणायची, तू हार मानू नकोस. तू स्वतःला कमी समजतोस. स्वामी तुला अजून हरू देणार नाहीत. ती रोज त्याला प्रेरणा द्यायची. स्वामींचं नामस्मरण शिकवायची. ती करायला लावायची. हळूहळू त्याला म्हणायला लावायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू रोहन बदलायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. मनात पुन्हा विश्वास निर्माण झाला. एक दिवस अचानक रोहनला नोकरी मिळाली. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं तेच आता त्याचं कौतुक करत होते. त्या रात्री स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि रडत म्हणाला, स्वामी, तुम्ही मला संपवायला दिसलं नाही. एक दिवस अचानक रोहनला नोकरी मिळाली. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं तेच आता त्याचं कौतुक करत होते. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि रडत म्हणाला, स्वामी, तुम्ही मला संपवायला दिलं नाही. त्याने सायलीकडे पाहिलं आणि म्हणाला, तू नसतीस तर मी आज जिवंत नसतो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती फक्त एवढंच म्हणाली, मी नाही रोहन, हे सगळं स्वामींचं काम आहे. त्या क्षणी रोहनला समजलं, देव प्रत्येक वेळी स्वतः येत नाहीत. कधी कधी तो एखाद्या स्त्रीच्या रूपात आपल्या आयुष्यात आधार पाठवतो. जर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी स्त्री असेल, ती तुमच्यावर विश्वास ठेवते, तुम्हाला तुटू देत नाही, तुम्हाला साथ देते, तर तिचा आदर करा. कारण प्रत्येकाला अशी साथ मिळत नाही. ती कदाचित स्वामींनीच तुमच्यासाठी पाठवलेली असते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण ते योग्य वेळी योग्य माणसं आपल्या आयुष्यात पाठवतात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कितीही तुटलेले असाल, स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत. जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि